नमस्कार आणि फ्लिपमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फ्लिप म्हणजे काय आणि फ्लिपमुळे तुम्हाला इंग्रजी आणि गणिताचा अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे शिकवायला कशी मदत होणार आहे हे समजून घेणार आहोत. फ्लिप म्हणजे काय? शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संकल्पना शिकवण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी खूप वेळ देतो. पण एखादा विषय शिकून झाल्यानंतर आपल्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ही संकल्पना खरंच समजली आहे का? आणि काही विद्यार्थ्यांना ती समजली नसेल तर त्यांना नेमकं काय समजलेलं नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फ्लिप तुम्हाला मदत करते. फ्लिप हे एक टीचर सपोर्ट टूल आहे. तुम्ही त्याला तुमचा शिक्षण सहाय्यक समजू शकता. विद्यार्थ्यांना नेमकी कुठे मदत हवी आहे हे ओळखण्यासाठी आणि त्यानंतर काय करायचे याचे मार्गदर्शन फ्लिप तुम्हाला करते. त्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी वेगळे प्रश्न तयार करण्यात, विद्यार्थ्यांच्या वह्या तपासण्यात किंवा त्यांच्या समान चुका स्वतः शोधण्यात जास्त वेळ घालवावा लागत नाही. हे काम फ्लिप तुमच्यासाठी करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना नीट समजल्या नाहीत त्यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करू शकता. पुढील विषयाकडे जाण्यापूर्वी विद्यार्थी विषय नीट समजून घेतात आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जातात. फ्लिप कसे काम करते? फ्लिप प्रोग्रामचे 3 महत्त्वाचे भाग आहेत: स्टोरीज, वर्कबुक्स, रिमिडिएशन. चला हे तीनही भाग समजून घेऊया. फ्लिपचा पहिला भाग म्हणजे ऑडिओ आणि इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज असलेल्या डिजिटल इंग्लिश स्टोरीज. प्रत्येक स्टोरी ही तुम्हाला वर्गात शिकवायच्या इंग्लिश लर्निंग आउटकम्सशी जोडलेली आहे. विद्यार्थी स्टोरीचा आनंद घेत असतानाच त्या लर्निंग आउटकम्सवर आधारित सोप्या इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आणि क्विझेस देखील पूर्ण करतील. त्यामुळे फ्लिप स्टोरी वापरताना तुम्ही कोणतेही जास्तीचे काम करत नाही किंवा तुमच्या अभ्यासक्रमाचा वेळ वाया घालवत नाही. उलट स्टोरी आणि त्यातील ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवश्यक इंग्लिश लर्निंग आउटकम्स अधिक रंजक आणि आनंददायी पद्धतीने पूर्ण करायला मदत करतात. विद्यार्थ्यांना ऐकण्याची, वाचण्याची, विचार करण्याची, प्रश्नांची उत्तरे देण्याची आणि इंग्लिश बोलण्याची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना इंग्लिश अधिक चांगल्या प्रकारे समजेल, परीक्षेची तयारी होईल आणि हळूहळू इंग्लिश वापरण्याचा आत्मविश्वासही वाढेल. फ्लिपच्या दुसऱ्या भागात प्रत्येक विद्यार्थ्याला फ्लिपचे वर्कबुक दिले जाईल. या वर्कबुकमध्ये ठरवलेल्या इंग्लिश आणि मॅथ्स अभ्यासक्रमातील प्रत्येक धड्यासाठी रेडी टू यूज वर्कशीट्स असतील. वर्गात एखादा धडा शिकून झाल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून त्या धड्याची वर्कशीट सोडवून घ्यायची आहे. विद्यार्थी वर्कशीट सोडवल्यानंतर त्यांची उत्तरं OMR शीटवर नोंदवतील. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची वर्कशीट स्वतः तपासण्याची गरज नाही. फक्त विद्यार्थ्यांच्या OMR शीट्स स्कॅन करायच्या आहेत. OMR शीट्स स्कॅन केल्यानंतर फ्लिप उत्तरांचे ॲनालिसिस करून तुम्हाला सांगेल की विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना समजल्या आहेत आणि कोणत्या संकल्पनांमध्ये अजून चुका होत आहेत. त्यामुळे संपूर्ण धडा पुन्हा शिकवण्याऐवजी ज्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजलेल्या नाहीत त्यावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. फ्लिपचा तिसरा भाग म्हणजे रेमिडिएशन. हा फ्लिप प्रोग्राममधील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे अनालिसिस केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना नीट समजलेल्या नाहीत हे फ्लिप ओळखते. पण फ्लिप फक्त समस्या कुठे आहे हे सांगत नाही, तर विद्यार्थ्यांना कशी मदत करायची हेही सांगते. फ्लिप तुम्हाला एक सोपा रेमिडिएशन रिपोर्ट देते. या रिपोर्टमध्ये विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना नीट समजलेल्या नाहीत त्या पुन्हा समजावून सांगण्यासाठी वर्गात थेट वापरता येतील अशा सोप्या आणि स्टेप बाय स्टेप सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके कुठे अडचण येत आहे आणि ती संकल्पना पुन्हा कशी शिकवायची याचा विचार करण्यात तुम्हाला तासनतास घालवावे लागणार नाहीत. फ्लिप विद्यार्थ्यांचे लर्निंग गॅप्स ओळखते आणि ते भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना कशी मदत करायची याचे मार्गदर्शन शिक्षकांना करते. त्यामुळे संपूर्ण विषय पुन्हा शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना ज्या संकल्पनांमध्ये खरोखर मदतीची गरज आहे
फक्त त्याच संकल्पनांवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. फ्लिप हे फक्त आणखी एक वर्कबुक किंवा लर्निंग व्हिडिओ नाही. पुढच्या धड्याकडे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिकवलेला धडा नीट समजला आहे याची खात्री करण्यासाठी फ्लिप एक कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट सायकल देते. प्रत्येक धड्यासाठी ही सायकल अगदी सोपी आहे. स्टोरीज, लर्न, वर्कबुक्स, चेक, रिमेडिएशन, इम्प्रूव्ह. सर्वप्रथम विद्यार्थी स्टोरीज आणि इतर टेक्स्टबुकच्या माध्यमातून विषय शिकतात. त्यानंतर वर्कशीट्सच्या माध्यमातून त्यांना तो धडा किती समजला आहे हे तपासले जाते. यानंतर ज्या संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांना अडचण येते त्या लर्निंग गॅप्स ओळखल्या जातात आणि रेमिडिएशनच्या माध्यमातून त्या संकल्पना पुन्हा समजून देण्यासाठी शिक्षकांना मदत केली जाते. अशा प्रकारे एका धड्यासाठी लर्न, चेक, इम्प्रूव्ह ही सायकल पूर्ण होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो धडा नीट समजला आहे याची खात्री करून तुम्ही आत्मविश्वासाने पुढील धड्याकडे जाऊ शकता. फ्लिप तुमचे काम वाढवण्यासाठी नाही, तर तुमचे काम अधिक सोपे आणि प्रभावी करण्यासाठी आहे. फ्लिपचा नियमित वापर केल्यामुळे वर्कशीट्स तपासणे, रिव्हिजनसाठी वेगळे प्रश्न तयार करणे आणि विद्यार्थ्यांना नेमकी कुठे मदत हवी आहे हे ओळखणे यासाठी लागणारा तुमचा वेळ वाचेल. संपूर्ण वर्षभर तुमच्या प्रत्येक टप्प्यावर फ्लिप तुम्हाला मदत करत राहील. आपले उद्देश अगदी सोपे आहे. प्रत्येक शिक्षकाला शिक्षण सहाय्य देणे, प्रभावी आणि केंद्रित शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांच्या शंका दूर करून त्यांचे लर्निंग अधिक चांगले करणे. फ्लिपमध्ये आपले स्वागत आहे.